जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमधला वाद पुन्हा पेटणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचं कारण आहे गोपीचंद पडळकरांनी केलेलं एक विधान। मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे असं म्हणत पडळकरांनी नाव न घेता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा दिलेला आहे। पाहूयात। सीसीटीव्ही मध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडवर पण सुद्धा हल्ला करायचा होता। हत्यार होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती। बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात। म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। मी शांत आहे याचा अर्थ असा कुणी घेऊ नये। मी फार धुतल्या तांदळासारखा आहे, मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहीत आहे। विधिमंडळाच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना महाराष्ट्रानं गुरुवारी बघितली। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्येच भिडले। या घटनेनंतर नाव न घेता जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना लक्ष्य केलंय, तर दुसरीकडे पडळकरांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांना इशारा दिला। शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, कोण किती धुतल्या तांदळाचं आहे असं म्हणत पडळकरांनी नाव न घेता आव्हाडांना डिवचले। विधिमंडळात झालेल्या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय। मात्र दुसरीकडे आमदार महोदय अजूनही इशारा देऊन आग भडकवण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। 100% बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी, मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये, कारण का मी बाहेर निघून गेलेलो। आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात। म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला। मी शांत आहे याचा अर्थ असा कुणी घेऊ नये। मी फार धुतल्या तांदळासारखा आहे, मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहीत आहे। आता जे इथं नाटक चालू होतं ना सकाळी, तर त्याच्यावरती मी सविस्तर बोलेन, परंतु मला सूचना आहेत बोलणं। मी धमकी विधान भवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली। मारहाण प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक करण्यात आली। दरम्यान काल सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे। त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे, त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे। पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं, अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत, त्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। दरम्यान काल जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला, तर आव्हाडांना मारण्याचा कट रचला होता। मारहाण करणाऱ्यांच्या गाडीत हत्यारं होती असा आरोप संजय राऊतांनी केला। मस्ती आहे जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधान भवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडवर पण सुद्धा हल्ला करायचा होता। आणि म्हणूनच हे गुंड विधान भवनाच्या परिसरात आणले गेले। गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती, आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी, आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे। विधिमंडळात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर आमदारांकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली। विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय, तर कारवाईला सामोरं जाणार असल्याचं देखील पडळकरांनी सांगितलं।
काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा. आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे. हाणामारी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली, तर या घटनेमुळे महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं जातं, मात्र दुसरीकडे हा वाद कसा थांबवता येईल हे सोडून पडळकरांकडून पुन्हा एकदा इशारा देण्यात येतोय. त्यामुळे हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातो.